आपण हिंदू रूढी परंपरा ह्या वृद्धिगत व्हाव्या यामुळे आपण हा सामाजिक उपक्रम घेतलेला आहे। हा सर्वपक्षीय उपक्रम आहे। यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच भाजपाचे प्रमुख आमदार इथे उपस्थित राहणार आहेत। कोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा दहीहंडीचा उपक्रम घेण्यात आलेला आहे व आता आणि हा उपक्रमाची ही सुरुवात आहे। पुढच्या वर्षी आम्ही हा उपक्रम परत घेण्याचा प्रयत्न करू। या उपक्रमामध्ये पुणे, बारामती, सातारा, सांगलीचे संघ आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात संघ सहभागी झालेले आहे। आणि या दहीहंडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही दहीहंडी सोलापुरातील सर्वात मोठी दहीहंडी आहे आणि ऐतिहासिक दहीहंडी आहे। यापूर्वी एवढी मोठी दहीहंडी या सोलापुरात झालेली नाही आहे, त्यामुळे आम्ही हा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्हाला सर्वपक्षीय पदाधिकारी, नेते मंडळीचा आम्हाला सहकार्य भेटत आहे आणि सोलापूरच्याही लोकांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला आहे। त्याबद्दल ग्रामीण आणि शहरी भागातील जुने सोलापुरातील सर्व नागरिकांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। आणि आपण ही दहीहंडी आता ही पाहूया। दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही राजकीय हंडीमध्ये पण सुद्धा प्रवेश करत आहात अशी चर्चा आहे। नाही, मी राजकीय हंडी म्हणजे मी तर अपक्ष म्हणून आमदारकीला दक्षिण सोलापूरमध्ये उभा राहणार आहे, मी अगोदरच सांगितलेलं आहे। परंतु काही आपलं समाजाशी देणं लागतं। सामाजिक उपक्रम करणे हे सगळ्यांची जबाबदारी आहे, त्यामुळे मी हा सामाजिक उपक्रम युवराज राठोड यांच्या मदतीने मी घेतलेला आहे। भाजपाचे वरिष्ठ या नेते मंडळींनी तुम्ही या ठिकाणी निमंत्रित केला, पण विद्यमान आमदारांना तुम्ही विसरला नाही। असं झालेलं आहे की आम्ही यापूर्वीही बऱ्याच आमदारांना निमंत्रित केलं होतं, परंतु टप्प्यात मागच्या वेळेस आम्ही बसव ब्रिगेडचा पुरस्कार घेतलेला आहे। त्या पुरस्कारामध्ये आम्ही या जिल्ह्याच्या खासदार प्रणितीताई शिंदेंना तसेच या भागाचे माजी आमदार दिलीप माने साहेबांनाही आमंत्रित केलं होतं, तसेच सर्वपक्षीय नेत्यांनाही आमंत्रित केलं होतं। तर यापुढे आणखी कार्यक्रम होणार आहेत। आम्ही त्याही कार्यक्रमाला स्थानिक आमदारांना आणि इतर नाही तर तसं आणि मी तर उभारण्याच्या तयारीत आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।